नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही इयत्ता 10वीला असाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही व्हिडिओ बनवलेली आहे। इयत्ता 10वी गणित भाग 1 वरती म्हणजे घटक चाचणी प्रश्नपत्रिका आपण एक सराव प्रश्नपत्रिका बनवलेली आहे घटक चाचणीची। तर ती प्रश्नपत्रिका आपण बघूयात। पहिल्या 2 प्रकरणांवरती ही प्रश्नपत्रिका बनवलेली आहे। तर ही प्रश्नपत्रिका जी आहे ती आपण डिटेल्स मध्ये बघूयात प्रश्नांच्या उत्तरांसहित। ओके, तर पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि ही प्रश्नपत्रिका जर तुम्हाला इंग्लिश मधून बघायची असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे। आणि त्याचबरोबर या प्रश्नपत्रिकेची PDF फाईल हवी असेल, त्याचबरोबर गणित भाग 1 च्या प्रश्नपत्रिकेसोबत इतर सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका जर तुम्हाला हव्या असतील सरावासाठी पहिल्या चाचणीच्या PDF हव्या असतील तर त्या PDF आपल्या वेबसाईटवरती आहेत। तर त्या PDF कशा बघायच्या हे मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे। ठीक आहे, कशा डाउनलोड करता येईल तुमच्या मोबाईलमध्ये घटक चाचणीच्या सर्व विषयांच्या PDF हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। तर तत्पूर्वी आपण जाऊयात पुढे मित्रांनो। बघा, या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे या ठिकाणी आपण बघितलेला आहे की खालील बहुपर्यायी प्रश्न सोडवा। ॲक्च्युअली घटक चाचणीला पण बहुपर्यायी प्रश्न येतात आणि त्याचबरोबर तुमच्या 6माही परीक्षेला, पूर्व परीक्षेला आणि बोर्डाच्या परीक्षेला 4 मार्कांचे बहुपर्यायी प्रश्न असतात। त्यामुळे या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा आपण 4 मार्काला 4 मार्काला बहुपर्यायी प्रश्न जे आहेत ते घेतलेले आहेत। आता या प्रश्नपत्रिकेचं एक वैशिष्ट्य आहे, या प्रश्नपत्रिकेमध्ये जितके काही प्रश्न घेतलेले आहेत ते सर्व प्रश्न आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षांना येऊन गेलेले आहेत, असे प्रश्न घेतले। त्याच्यामुळे ही प्रश्नपत्रिका म्हणजे खूप चांगला सराव असणार आहे तुमचा। बघा, या ठिकाणी आता आपल्याकडे एक पहिला प्रश्न या ठिकाणी आहे बहुपर्यायी प्रश्नांमध्ये। 4x + 5y = 19 हे आपल्याकडे एक समीकरण आहे। 4x + 5y = 19 याचा आलेख काढण्यासाठी x = 1 असताना y ची किंमत किती? मग आता एक काम करायचं की x = 1 आहे, 1 असताना y ची किंमत काढायची, मग x च्या जागेवर 1 लिहायचं। हे जे समीकरण आहे त्याच्यामध्ये x च्या जागेवर फक्त 1 लिहायचं आहे, म्हणजे 4 × x आहे त्याच्या जागेवर 1 घेतलं, अधिक 5y आपल्या जागेवर बरोबर 19 आपल्या जागेवर। 4 × 1 किती झालं? 4, अधिक 5y आपल्या जागेवर बरोबर 19 आपल्या जागेवर। आता 5y आपल्या जागेवर 19 आपल्या जागेवर, 4 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले -4 झाले। ठीक आहे, आता 5y आपल्या जागेवर 19 4 गेले 15। आपल्याला y ची किंमत काढायची, y ला म्हणायचं भावा इथंच थांब, 15 पण आपल्या जागेवर, हे 5 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले 5 भागिले झाले, म्हणून y = 5 त्रिक 15। ओके, 5 त्रिक 15 आलं, म्हणजे उत्तर काय बाबा 3 आहे, म्हणजे बी ऑप्शन करेक्ट आहे। परीक्षेला हे डिटेल्स मध्ये एवढं काय लिहायची गरज नाही, फक्त तुमचा ऑप्शन आहे तेवढंच लिहायचं असतो। परीक्षेला फक्त ऑप्शन आपल्याला लिहायचे असतात, बाकी काय लिहायचं नसतं। एवढी गोष्ट आपल्याला लक्षात घ्या, फक्त आपल्याला ऑप्शन लिहायचे, ते ABCD जो काय असेल ते एवढं कॅल्क्युलेशन हे फक्त आपल्या रफ वर्कसाठी असतं, पण तुम्हाला समजावं गणित म्हणून हे कॅल्क्युलेशन मी सांगितलेलं आहे। पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी पुढचा एक प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणत्या वर्ग समीकरणाची मुळे 3 आणि 5 आहेत? म्हणजे 3 आणि 5 मुळे कुठल्या वर्ग समीकरणाचे आहेत? म्हणजे 2 मुळे आहेत, एक आहे 3 अल्फा आणि दुसरं मूळ आहे बीटा 5। बघा, 2 मुळे दिलेले आहेत, मग ही 2 मुळे घेऊन कुठला वर्ग समीकरण तयार होईल बाबा? x² - 15x + 8 होईल, x² - 8x + 15 होईल, x² + 3x + 5 होईल का x² + 8x - 15 होईल? तर आपण एक काम करू, यांच्यापासून तयार होणारं समीकरण, मग समीकरण तयार करायचं एक सूत्र असतं आपल्याकडे, x² - अल्फा + बीटा x आणि अधिक अल्फा × बीटा, हे सूत्र आहे समीकरण तयार करायचं कुठल्याही प्रकारचं। तर आता आपण काय करू, याच्यामध्ये अल्फा अधिक बीटा आणि अल्फा × बीटाची किंमत पाहिजे आपल्याला। मग अल्फा अधिक बीटा किती बाबा? अल्फा आहे 3 अधिक बीटा आहे 5, 3 अधिक 5 8। आता अल्फा × बीटा काय बाबा? अल्फा आहे 3 × बीटा आहे 8, बीटा आहे 5 बरोबर ना, बीटा आहे 5, 3 × 5 = 15। ओके, मग समीकरण होतं x² - अल्फा अधिक बीटा किती बाबा? 8 आहे, वजा 8x आणि अधिक अल्फा × बीटा किती? 15 आहे, अधिक 15 = 0 आहे का बाबा? x² - 8x अधिक 15, x² - 8x अधिक 15, बी ऑप्शन करेक्ट आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे येऊ शकतं। आता प्रश्न कधी कधी असा बहुपर्यायीलाच येईल असं नाही, कधी कधी असाही येईल की बाबा एका वर्ग समीकरणाची मुळे 3 आणि 5 आहे असे वर्ग समीकरण तयार करा, त्यावेळेस पण आपल्याला असंच सोडवायचं। ठीक आहे, पुढे जाऊयात। पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी एक आहे की हे जे वर्ग समीकरण आहे याची तुलना आपल्याला कशासोबत करायची? x² अधिक 10x वजा 7 = 0 याची तुलना त्याच्या सामान्य रूपाशी करून ABCच्या किमती काढा। एकदम सोपं आहे। ABCच्या किमती म्हणजे काय बाबा? आपलं सामान्य रूप असतं ax² अधिक bx अधिक c बरोबर 0।
ए ची किंमत म्हणजे एक्स वर्गाच्या शेजारी कोण आहे, काहीच नाहीये, काहीच नाही म्हणजे एक, जिसका कोई नाही होता उसका एक होता है. आता त्याच्यानंतर बघा या ठिकाणी लक्षात घ्या इथं 10x आहे म्हणजे एक्सच्या शेजारी बी असतो. आता एक्सच्या शेजारी 10 आहे म्हणून बी बरोबर किती 10 आणि सी बरोबर किती बाबा एकटा कोणी 7 आहे पण 7च्या अगोदर वजाचे चिन्ह आहे म्हणून -7 बरोबर. 1 10 -7 कुठं आहे का बाबा 1 10 -7 आहे का 1 10 इथं 1 10 -7 सी ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवता येईल. एकदम सिंपल प्रश्न आहे. आणि यातला चौथा प्रश्न आपल्याला दिला आहे एक्स व वाय ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी जर dx बरोबर 49 dy बरोबर -63 d बरोबर 7 असेल तर y ची किंमत काढा. आता इथं बघा क्रेमरच्या पद्धतीने जर मला y ची किंमत काढायची तर त्याचं सूत्र असतं dx भागिले d dy भागिले d dy भागिले d. आता dy किती दिले बाबा dy आहे -63 मग इथं लिहा -63 भागिले d किती आहे बाबा 7 आहे मग इथं लिहिलं 7. आता 7 9 63 म्हणून 9 इथं वजा आहे म्हणून -9 आहे का -9 बाबा इथं -9 आहे. आता समजा इथं प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की x ची किंमत काढा. मग x ची किंमत काढायला सांगितलं असतं तर x बरोबर आपण dx भागिले d हे सूत्र वापरलं असतं. म्हणजे तुम्हाला काढता येऊ शकते x ची जरी विचारली तरी तुम्ही काढू शकताय. सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी आता हा झाला पहिला प्रश्न. आता दुसरा प्रश्न जो आहे ना त्याच्यामध्ये 1-1 मार्कांचे प्रश्न आहेत बरोबर. प्रश्न क्रमांक पहिला झाला 4 मार्कांसाठी आपण बघितला. प्रश्न क्रमांक पहिला काय बघितला बाबा आपण 4 मार्कांसाठी. पहिला जो आहे तो 4 मार्कांचे MCQ होते. आता दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये सुद्धा 4 प्रश्न आहेत 1-1 मार्काचे. तर ते 4 प्रश्न बघा या ठिकाणी बघूयात. पुढील समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवण्यासाठी d ची किंमत काढा. आता बघा x अधिक y बरोबर 3 हे एक समीकरण आहे याला मी 1 नंबर म्हणतो. आणि दुसरं काय बाबा 3x वजा 2y आणि वजा 4 आहे. आपण काय करू ह्या वजा 4ला पलीकडे नेऊ. हे वजा 4 पलीकडे गेले अधिक 4 झाले याला म्हणू समीकरण नंबर 2. आता मला काय सांगितलं इथं बघा हे समीकरण क्रेमरच्या पद्धतीने सोडवायला नाही सांगितलं. हे समीकरण क्रेमरच्या पद्धतीने सोडवण्यासाठी d ची किंमत काढा. आता लक्षात घ्या dx dy क्रेमरच्या पद्धतीने आपण ह्या 3 किमती काढतो. इथं 12 32 13 हे एक ट्रिक लक्षात ठेवायचे. d ची किंमत काढायला सांगितली तर 12 वापरायचं, dx काढायला सांगितले तर 32 आणि dy काढताना 13. आता हा काय प्रकार आहे बघा 12 म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ. आता मला d ची किंमत काढायची बघा हा पहिला स्तंभ असतो, हा दुसरा स्तंभ असतो आणि हा तिसरा स्तंभ असतो. पहिल्या स्तंभात x चा सहगुणक 1 आणि इथं 3 असतो. दुसऱ्या स्तंभात 1 आणि इथं -2 आहे आणि तिसऱ्या स्तंभामध्ये आपल्याकडे काय बाबा इथं 3 आणि 4 आहेत. तर आता आपल्याला काय करायचं d काढायचे. d ची किंमत म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ. मग इथं लिहा d पहिल्या स्तंभात 1 3 आणि दुसऱ्या स्तंभात काय 1 -2 झालं. आता इथं कॅल्क्युलेशन करा बघा 1 3 आणि 1 -2 झालं. आता इथं तिरकस गुणाकार 1 गुणिले -2 1 गुणिले -2 करा. इथं वजाचं चिन्ह द्या आणि 1 गुणिले 3 करा. 1 गुणिले 3 करा. 1 गुणिले -2 किती -2 हे वजा चिन्ह आपल्या जागेवर 3 1 3. आता वजा बघा 2 संख्येला समान अशी चिन्ह असेल तर यांची बेरीज होणार 3 आणि 2 5 हे वजाचं चिन्ह दिलं -5 आलं. तर अशा प्रकारे 1 मार्काला सोपं. कधी कधी असंही विचारलं जाईल की तुम्ही dx चीच किंमत काढा किंवा कधी कधी म्हटलं जाईल की फक्त dy चीच किंमत काढा. म्हणजे किंमत काढायला सांगितली ती आपली काढायची बाकी काय नाही. ओके बघा हा पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे m घन हे वर्ग समीकरण आहे का नाही ते लिहा. आता इथं जर बघितलं तर इथं घन आलाय मग इथं लिहायचं येथे कोटी किती बाबा येथे समीकरणाची कोटी किती बाबा समीकरणाची कोटी म्हणजे सर्वात मोठा घातांक. कोटी बरोबर किती बाबा 3 आहे म्हणून m घन वजा 5m अधिक 4 बरोबर 0 हे वर्ग समीकरण आहे का नाहीये. हे वर्ग समीकरण नाही तर लिहायचं हे वर्ग समीकरण नाहीये. ओके कोटी जर का 2 असेल म्हणजे सगळ्यात मोठा घातांक 2 असेल तर ते वर्ग समीकरण असणार आहे अन्यथा ते वर्ग समीकरण नसणार आहे. लक्षात घ्या. ओके जर इथं वर्ग असता तर आपण लिहिलं असतं इथे समीकरणाची कोटी 2 आहे म्हणून हे वर्ग समीकरण आहे. पण सध्या इथे वर्ग समीकरणाची कोटी 3 होती म्हणून हे वर्ग समीकरण नाही असं आपण लिहिलं. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा इथे या प्रकारचा प्रश्न खूप वेळा बोर्डाच्या परीक्षेला पण विचारला गेलेला आहे. काय समीकरण आहे 99x अधिक 101y बरोबर 499 आणि 101x अधिक इथे 101 राहिलं बरं का 101y बरोबर 499 आणि 101x अधिक 99y बरोबर 501. तर x अधिक y ची किंमत काढा. बघा मित्रांनो लक्षात घ्या अशा प्रकारे जर समीकरण आपल्याला दिलं असेल की x चा सहगुणक 99 y ला गेलाय
वायचा सहगुणक 101 एक्सला आलाय, म्हणजे एक्सचा सहगुणक वायला, वायचा सहगुणक एक्सला, अशा प्रकारे इकडचा माणूस तिकडं, तिकडचा इकडं असेल आणि x अधिक वायची किंमत काढायला सांगितली असेल. सरळ दोन समीकरणांची बेरीज करायची. बघा इथं लिहायचं समीकरण 1 अधिक समीकरण 2 करू, समीकरण 1 अधिक समीकरण 2 करू, समीकरण 2 करू, समीकरण 1 आणि 2 यांची बेरीज करू. ठीक आहे. एक काय बाबा 99x अधिक 101y बरोबर 499, समीकरण 1 आहे. आणि अधिक दुसरं समीकरण काय 101x अधिक 99y बरोबर 501. सरळ दोघांची बेरीज करायची. आता 101 आणि 99 किती झाले बाबा 200x, परत 101 आणि 99 किती झाले 200 म्हणून 200y, आणि 499 आणि 501 किती झाले बाबा 1000 झाले. झालं. आता 200 200 आणि 1000 सगळ्यांना कितीने भाग जाऊ शकतो 200 ने. 200 ने भाग लावला 200 1 200, इथं पण 200 1 200, 250,000 म्हणजे x अधिक y ची किंमत किती आली 5 आली. म्हणजे अशा प्रकारे जर इकडचा सहगुणक तिकडे गेला असेल, तिकडचा सहगुणक इकडे आला असेल तर सरळ दोन समीकरणांची बेरीज करायची, x अधिक y ची किंमत आपल्याला ऑटोमॅटिक मिळते. ओके. आता पुढचा एक प्रश्न या ठिकाणी आपण बघूयात. बघा या ठिकाणी हा चौथा एक प्रश्न याच्यामधला की 2m चा वर्ग, इथं काय दिलं 2m चा वर्ग वजा 5m बरोबर 0. या समीकरणाचे 2 हे मूळ आहे का नाही चेक करायचं. म्हणजे या समीकरणामध्ये m च्या जागेवर 2 लिहायचं. 2 लिहिल्यानंतर जर का उजव्या बाजू इतकं म्हणजे 0 जर उत्तर आलं तर समजायचं हे दिलेल्या समीकरणाचं मूळ आहे, जर आणि नाही आलं तर समजायचं मूळ नाही. बघा कसं. आता इथं काय लिहा x बरोबर 2 घेऊ, असं आपण या ठिकाणी लिहू, x बरोबर 2 घेऊ. आता मला सांगा या ठिकाणी आपल्याकडे डावी बाजू आपल्याकडे काय या ठिकाणी डावी बाजू आपल्याकडे आहे 2m चा वर्ग वजा 5m. बरं का. आता 2 गुणिले m चा वर्ग, m च्या जागेवर 2 लिहायचे कारण सांगितलं की बाबा 2 मूळ आहे की नाही ते चेक करायचंय. वजा 5 गुणिले m च्या जागेवर 2 लिहा. आता 2 गुणिले 2 चा वर्ग 4 वजा 5 दुनी 10, आता 2 चौक 8 वजा 10, 8 वजा 10 किती झाले बाबा वजा 2. आता इथं उजव्या बाजूला 0 उत्तर आहे, 0 आलंय का नाही, इज नॉट इक्वल टू 0, म्हणून इज नॉट इक्वल टू उजवी बाजू, नॉट इक्वल टू 0 म्हणजे नॉट इक्वल टू उजवी बाजू असं लिहिलं तरी चालेल. उजवी बाजू. ओके. मग उजवी बाजू आणि डावी बाजू जर सारखी नसेल तर मग हे मूळ आहे का नाही, म्हणून इथं लिहायचं की बाबा x बरोबर 2 हे दिलेल्या समीकरणाचे मूळ नाही. बाबा 2m वर्ग वजा 5m बरोबर 0 चे मूळ आहे का, मूळ नाही, 0 चे मूळ नाही असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर एकदम सोपा विषय, जास्त का अवघड नाही, एकदम इझी आहे. ओके. लक्षात आलं असेल तर हा झाला दुसरा प्रश्न. बघा मित्रांनो पहिला आणि दुसरा प्रश्न मिळून 8 मार्क आहे आपल्याला, आणि हे 8 मार्क बोर्डाच्या परीक्षेला पण असतात. बोर्डाच्या परीक्षेला कसं असतं, प्रश्न क्रमांक पहिल्यातला ए मध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आपण बहुपर्यायी प्रश्न बघितले, आणि पहिल्यातल्या बी मध्ये काय असतात सगळे इतर प्रश्न असतात. ओके. 1-1 मार्काचे 4 प्रश्न असतात. आता बघूयात आपण दुसरा प्रश्न. आता 8 मार्क झाले, आता 12 मार्क राहिले. आता याच्यामध्ये बघा इथं कोणतेही 3 प्रश्न सोडवा. प्रश्न क्रमांक 3 दिलाय, याच्यामध्ये 2-2 मार्काचे 4 प्रश्न, 4 पैकी 3 सोडवायचे असतात. आपण 4ही सोडवू. बघा इथं काय दिलंय, पुढील निश्चयकाची किंमत काढा. हा प्रश्न खूप सोपा आहे. 8 1 4 वजा 2, आणि खूप वेळा या प्रकारचा प्रश्न बोर्डाला आलाय. इथं काय करायचं, 8 गुणिले वजा 2 यांचा पहिला गुणाकार करायचा. ओके. मध्ये वजाचं चिन्ह द्यायचं आणि 1 गुणिले 4 यांचा गुणाकार करायचा. ठीक आहे. आता 8 दुने 16 वजा आहे म्हणून वजा 16 वजा 4 1 4, इथं हे वजा आहे म्हणून इथं वजा 4 आले. बरोबर. आता वजा वजा अधिक, दोन संख्यांना समान असे चिन्ह असेल तर यांची बेरीज होते. बघा 16 आणि 4 झाले आपल्याकडे 20, हे वजाचं चिन्ह झालं. तर एकदम सोपा. अशा प्रकारे हे 2 मार्क हातातले आहेत. कधी कधी 1 मार्कांना पण हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. याच्यातल्या आकड्या बदलतील पण प्रश्न तोच राहील. ओके. पुढे बघा, पुढील वर्ग समीकरण सामान्य रूपात लिहून एबीसीच्या किमती काढा. आता हे बघा सामान्य रूपात बघा 2x चा वर्ग वजा 5x अधिक 7 बरोबर 0 यांना सामान्य रूपात लिहून एबीसीच्या किमती काढायला सांगितलं. आता ऑलरेडी हे सामान्य रूपातच आहे. मग एबीसीच्या किमती काढताना इथं एक वाक्य लिहायचं बरं का, वरील वर्ग समीकरणाची तुलना, वरील वर्ग समीकरणाची तुलना, समीकरणाची तुलना कोणासोबत करायची, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करून यासोबत तुलना करून आपण एबीसीच्या किमती काढतो. याच्यासोबत तुलना केल्यावर a बरोबर किती बघा, x वर्गाच्या शेजारी आहे 2, b बरोबर किती x च्या शेजारी वजा 5 आणि c बरोबर किती हे 7. तर अशा प्रकारे खूप सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. लक्षात आला असेल तुमच्या, एकदम सोपा प्रश्न आहे. एबीसीच्या किमती काढायला बोर्डाच्या परीक्षेला पण प्रश्न विचारला जातो खूप वेळा. आता पुढचा प्रश्न बघू.
पुढचा बघा, या ठिकाणी पुढील एक सामायिक समीकरण सोडवा. आता हे समीकरण सोडवा म्हणजे ए आणि एक्स आणि वायच्या किमती काढायच्या. समीकरण काय, एक्स अधिक वाय बरोबर 2 आणि दुसरं काय 2x वजा वाय बरोबर 2. ही दोन समीकरण आहे. आता पहिली गोष्ट, ही दोन समीकरणं सोडवायची म्हणजे एक्स आणि वायच्या किमती काढायच्या. पहिला एक विचार करायचा की बाबा या दोन समीकरणांमध्ये कोणाचा सहगुणक समान आहे. तसं बघितलं तर बघा, एक्सचा सहगुणक आणि समान नाहीये, पण वायचा समान आहे. वाय आहे एकटाच आहे बिचारा, वायच्या शेजारी काय नाही म्हणजे एक आहे, वर पण एक आहे खाली पण एक आहे, तो वाय कॅन्सल होईल. बघा या दोघांची जर बेरीज केली तर अधिक वजा वाय असल्यामुळे बेरीज केल्यावर हा वाय कॅन्सल होईल. ओके, मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या दोन समीकरणांची बेरीज करावी लागणार आहे. समीकरण 1 अधिक समीकरण 2 करू. ओके, समीकरण 1 अधिक समीकरण 2 करू. समीकरण 1 आहे एक्स अधिक वाय बरोबर 2 आणि अधिक समीकरण 2 आहे 2x वजा वाय बरोबर 2. आता करा बेरीज. 2 आणि 1 3x, अधिक वाय वजा वाय गेले, 2 आणि 2 4. मग आता या ठिकाणी एक्सची किंमत किती आली, एक्स बरोबर 4 आपल्या जागेवर, 3 गुणिले इकडे आले भागिले 3. एक्सची किंमत आपल्याकडे या ठिकाणी आलेली आहे 4/3 आले. आता एक्सची किंमत 4/3 आली. आता वायची किंमत काढायची. मग वायची किंमत काढण्यासाठी आपण काय करू, या ठिकाणी ही जी काही किंमत आहे 4/3 तिला समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवू. आपण 1 मध्ये ठेवू. मग इथं लिहू एक्स बरोबर 4/3 समीकरण कशामध्ये ठेवायचं, 1 मध्ये ठेवू. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवून वायची किंमत काढू. समीकरण 1 काय, एक्स अधिक वाय बरोबर 2. एक्स किती आहे बाबा 4/3 अधिक वाय बरोबर 2. वाय आपल्या जाग्यावर, 2 आपल्या जाग्यावर, 4/3 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 4/3. आता तिरकस गुणाकार, 3 दुने 6 वजा 4, इथं खाली काय नाही म्हणजे 1, 4 1 4 भागिले 3 1 3, 7 4 गेले 2 भागिले 3 झालं. म्हणजे वाय बरोबर किती आलं 2/3. एक्स बरोबर 4/3, वाय बरोबर 2/3. अशा प्रकारे आपण सोडू शकतो. आता हे उत्तर बरोबर आहे का नाही ते चेक करण्यासाठी काय करा, या दोन्ही किमती ह्या दुसऱ्या समीकरणात टाकून बघा. बघा इथं जर टाकलं 2 गुणिले एक्सची किंमत किती होती 4/3 आणि त्याच्यानंतर वजा वायची किंमत किती होती 2/3. आता 2×4 8 भागिले 3 वजा 2/3. आता 3 एकदा असल्या 8तून 2 गेले 6, 6/3 म्हणजे 2, म्हणजे उत्तर बरोबर आहे. 2 आलं म्हणजे उत्तर बरोबर आहे. हे जे लिहिलंय ते काय लिहायची गरज नाही आपल्याला इथपर्यंतच उत्तर लिहायचं आहे. तर अशा प्रकारे एक्स आणि वायच्या किमती आपण काढू शकतो. ठीक आहे. आता हे समीकरण देऊन हे क्रेमरच्या पद्धतीने पण सोडवायला सांगितलं जाईल. ज्या पद्धतीने सोडवायला सांगितलं जाईल त्या पद्धतीने आपण सोडवायचा. आता बघा पुढचा प्रश्न चौथा यातला, पुढील समीकरण अवयव पद्धतीने सोडा. दुसऱ्या प्रकरणातला प्रश्न आहे बघा, एक्स वर्ग अधिक 8x अधिक 15 बरोबर 0. अवयव पद्धतीने सोडवण्यासाठी खूप सोपं. सर्वात अगोदर काय करायचं, हे जे शेवटी 15 आहे, एक्स वर्गाच्या शेजारी काहीच नाही, मग शेवटी 15 आहे त्याला एका बाजूला घ्या. 15चे अवयव पाडा. 15 के 15, 5 त्रिक 15, एवढे दोन अवयव पडतील. याच्यापैकी एक जोडी घ्यायची. आता कुठली जोडी घ्यायची हे कशावर डिपेंड आहे, 15च्या अगोदर काय चिन्ह अधिक आहे म्हणजे बेरीज झाली पाहिजे. किती झाली पाहिजे 8. बेरीज 8 कोणाची होते 5 आणि 3ची. मग 5x आणि 3x ही जोडी आपण निवडली. आता ह्या जोडीला चिन्ह कुठली द्यायची, यांची बेरीज होणार आहे म्हणजे यांना एकतर समान चिन्ह आहे अधिक अधिक किंवा वजा वजा. मग अधिक अधिक दोघांना चिन्ह द्यायची का वजा वजा. 8xच्या अगोदर अधिकचं चिन्ह आहे म्हणून दोघांना अधिक अधिक. मग आता आपण काय करणार, इथं काय लिहायचं बाबा, म्हणून एक्स वर्ग अधिक 8xच्या ऐवजी आपण लिहायचं 5x अधिक 3x आणि अधिक 15 बरोबर 0. हे दोन यांच्यातून कॉमन काढू. या दोघांमधून x कॉमन काढला, एक्स वर्गचा x बाहेर फक्त x राहिला, अधिक 5x मधून x बाहेर आला फक्त राहिले 5. आता अधिक या दोघांमध्ये बघा, जसं इथं x कॉमन दिसत होता तसं इथं काय दिसत नाही कॉमन. पण कॉमन जरी दिसत नसलं तरी विचार करायचा की बाबा 3 आणि 15 कितीच्या पाड्यात येतात, 3 आणि 15 या दोन्ही संख्या 3च्या पाड्यात येतात म्हणून 3 कॉमन काढा. 3x मधले 3 बाहेर फक्त x राहिला, अधिक 3 5 15 म्हणून 5 बरोबर 0. x अधिक 5 दोन वेळा आहे त्याला एकदाच लिहा आणि x अधिक 3 ला एकदा लिहा बरोबर 0. बरोबर, x अधिक 5 ला एकदा लिहिलं आणि x अधिक 3 ला एकदा लिहिलं. मग आता उत्तर 2 येतील, x अधिक 5 बरोबर 0 किंवा x अधिक 3 बरोबर 0. मग आता काय करायचं, x अधिक 5 आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 5 झाले, किंवा x बरोबर आपल्याकडे अधिक 3 आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 3 झाले. तर अशा प्रकारे आपल्याला हे वर्ग समीकरण सोडवता येऊ शकतं. ठीक आहे, अवयव पद्धत. तसे वर्ग समीकरण सोडवण्याच्या 3 पद्धती आहेत. तिघांपैकी कुठल्याही एका पद्धतीवरती प्रश्न आपल्याला कुठल्याही प्रकारच्या परीक्षांमध्ये येत असतो. ओके.
बघा पुढचा जर विचार केला इथं बघा की हे वर्ग समीकरण सूत्र पद्धतीने सोडवा. बघा 5x अरे इथं 5x वर्ग इथे बरं का, 5x वर्ग अधिक 13x अधिक 8. ओके हां बघा 5x वर्ग अधिक 13x अधिक 8 असं समीकरण आहे. हा 2 तिकडे गेला चुकून. आता हे सूत्र पद्धतीने सोडवा. आता सूत्र पद्धतीने सोडवायचं म्हणजे आपल्याकडे सूत्र काय बाबा, x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac भागिले 2a हे आपलं सूत्र आहे. तर या सूत्राचा वापर करून आपल्याला हे समीकरण सोडवायचं आहे. तर या सूत्राचा वापर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, अगोदर एबीसीच्या किमती काढाव्या लागतात. मग इथं लिहायचं की बाबा वरील समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 करून असं लिहायचं. आणि मग a बरोबर किती बाबा 5, b बरोबर किती x शेजारी आहे 13 आणि c बरोबर एकटा कोण आहे 8 आहे. झालं. हे लिहिल्यानंतर काय करा, डायरेक्ट किमती या सूत्रात टाकल्या तरी तुमचं उत्तर येईल. पण माझं सजेशन असं आहे की अगोदर b वर्ग वजा 4ac ची किंमत काढून घ्या. म्हणजे b वर्ग वजा 4ac ची किंमत काढा म्हणजे कॅल्क्युलेशनला सोपं पडेल. बघा b वर्ग b किती 13, 13चा वर्ग वजा 4 गुणिले ac a किती 5 c किती 8, 13चा वर्ग 169 वजा 4 पंचे 20 आणि 20 चौक किती बाबा आपल्याकडं 4 पंचे 20 आणि 20 8 किती 160. आता 159 70 मधून 160 गेले 9 राहिले. b वर्ग वजा 4ac ची किंमत 9. आता या सगळ्या किमती या सूत्रात टाकू. बघा आता इथं काय होईल, x बरोबर वजा b ची किंमत आहे 13 झालं अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac ची किंमत 9 काढले. मग इथं लिहायची 9 भागिले 2a 2 गुणिले a ची किंमत किती बाबा इथं 5 दिसते झाली 5 वजा 13 आपल्या जागेवर अधिक वजा 9चं वर्गमूळ 3 आणि 5 दुने 10 x बरोबर. आता 2 उत्तर येतील बरं का. x बरोबर एक तर वजा 13 अधिक 3 भागिले 10 येतील किंवा x बरोबर वजा 13 वजा 3 भागिले 10 येतील बरोबर. आता वजा अधिक वजा बाकी 13तून 3 गेले 10 मोठ्या संख्येचं चिन्ह भागिले 10 10 1 10 इथं वजा 1 आलं. ठीक आहे. इथं बघितलं तर वजा वजा अधिक 13 आणि 3 झाले 16 वजा 16 भागिले 10 दोघे जण दोनाच्या पाड्यात येतात. इथं वजा लिहा 2 8 16 2 चौक 8 म्हणजे आपल्याकडे x च्या किमती 2 आल्या. एक किंमत काय आली x बरोबर वजा 1 आणि दुसरी आली वजा 8/4. पण सूत्र खूप महत्त्वाचं आहे, फॉर्म्युला आपल्याला व्यवस्थित समजून घेता आला पाहिजे. ठीक आहे. आता पुढे जाऊयात. चौथा प्रश्न आपला चौथा प्रश्न जो होता हा ओके चौथा जो प्रश्न आहे आपण तो बघितला. ॲक्च्युली हा जो चौथा जो प्रश्न आहे हा आपण बघतोय आता. याच्यामध्ये 2 प्रश्न सोडवायचे आहेत आपल्याला, 3 पैकी 2 सोडवायचे आहेत. मगाशी आपण बघितलं आपण 3 प्रश्न सोडवले, आता 3 पैकी 2 प्रश्न चौथ्या प्रश्नात आपल्याला सोडवायला लागतात. त्याच्यामधलं एक सूत्र पद्धतीने हे 3-3 मार्काचे प्रश्न आहेत सगळे. ओके सूत्र पद्धतीने आपल्याला 3 मार्काला प्रश्न येऊ शकतो. यानंतर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक ह्याच्यामध्ये 4 प्रश्न बघितले. बघा आपण या ठिकाणी जर बघितलं प्रश्न क्रमांक 3ऱ्यामध्ये 4 बघितलं, पहिला दुसरा तिसरा आणि हा चौथा हे 4 प्रश्न बघितले बरोबर. आणि आता प्रश्न क्रमांक 4थ्यामध्ये आपल्याला 3 प्रश्न बघायचे. 3 पैकी पहिला झाला, 3 पैकी आपल्याला 2 सोडवायचे असतात, एक पहिला झाला. ओके त्याच्यानंतर आता आपण काय करू, हा दुसरा बघू. आता दुसऱ्यामध्ये आपल्याला काय करायचंय, इथं हे समीकरण जे हे आपल्याला दिले प्रश्न जो दिलाय हे एक शाब्दिक गणित आहे. तर याला आपल्याला सोडवायचं. बघा काय दिलंय, 2 क्रमगत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे, तर त्या संख्या शोधा. आता 2 क्रमगत समनैसर्गिक संख्या, आता 2 संख्या आहेत, त्या संख्या ज्या आपल्याला विचारल्या त्या ज्या संख्या आहेत त्या कुठल्या असू शकतात, 2 क्रमगत समनैसर्गिक संख्या. काय विचारले, समनैसर्गिक संख्या म्हणजे समसंख्या. क्रमगत म्हणजे लागोपाठ येणाऱ्या. समजा एक संख्या जर 4 असेल तर 4 नंतर येणारी संख्या कुठली 6 असते, म्हणजे ती आपण करतो 4 अधिक 2 बरोबर 6 असते. समजा पहिली 6 असेल तर 6 नंतर येणारी काय असणार, 6 अधिक 2 8 असणार. पहिली 8 असेल तर दुसरी असणार 8 अधिक 2 10 असणार. पहिली 10 असेल तर दुसरी 10 अधिक 2 12 असणार. आणि पहिली x असेल तर दुसरी x अधिक 2 अशा त्या 2 संख्या असतात. म्हणजे त्या 2 संख्या आहे x आणि x अधिक 2 अशा या 2 संख्या. आता यांच्यावरून एक समीकरण तयार करायचं आणि ते सोडवायचं. कसं बघा, आता काय सांगितलं, या 2 समय नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज म्हणजे यांच्या वर्गांची जी बेरीज आहे इथं लिहायचं बाबा दिलेल्या अटीनुसार. आता दिलेल्या अटीनुसार काय बाबा, यांच्या वर्गांची बेरीज म्हणजे x वर्ग अधिक x अधिक 2चा वर्ग बरोबर ती बेरीज जी आहे ती किती 244 आहे, तर त्या संख्या शोधा. आता इथं एक वर्ग समीकरण तयार करायचं.
हे वर्ग समीकरण सोडवायचं आणि हे सोडवल्यानंतर तुमच्याकडं एक्सची जी काही किंमत येईल त्याच्यावरून तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी करता येतात. बघा एकदम सोपं आहे, बघूयात आपण. आता इथे एक्सचा वर्ग जसाच्या तसा अधिक एक्स अधिक 2चा वर्ग. बघा आपल्याकडे एक सूत्र होतं ए अधिक बी कंसाचा वर्ग. याचा विस्तार काय होता ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग, बरोबर. तसंच इथं एक्स अधिक 2चा वर्ग आहे. आता पहिल्याचा वर्ग पहिला एक्स आहे म्हणून एक्सचा वर्ग अधिक 2 गुणिले ab म्हणजे दोघांचा गुणाकार 2 गुणिले एक्स 2x अधिक बीचा वर्ग बीच्या जागेवर 2 आहे 2चा वर्ग 4 म्हणजे काय आलं एक्स वर्ग अधिक 2 दुने 4x अधिक 4 म्हणजे याचा विस्तार काय येतो एक्स वर्ग अधिक 4x अधिक 4 244 अधिक इकडे आले वजा 244 बरोबर 0. एक्स वर्ग 2 वेळा आहे म्हणून लिहिलं 2x वर्ग 4x आपल्या जाग्यावरती 4 वजा 244 4तून 244 जात नाही 244तून 4 गेले 240 आले हे वजाचं चिन्ह बरोबर 0. 2 4 240 सगळ्यांना 2ने भाग जाऊ शकतो. मग सगळ्यांना 2ने भाग लावा. 2ने भाग लावला इथं आला एक्स वर्ग 2 दुने 4 म्हणून 2x वजा 2 के 2 दुने 4 2 0 0 240चे निम्मे 120. आता हे जे समीकरण आपल्याला मिळाले वर्ग समीकरण हे वर्ग समीकरण आपल्याला सोडवायचं. आता हे वर्ग समीकरण तुम्ही अवयव पद्धतीने सोडवा सूत्र पद्धतीने सोडवा किंवा पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा तुमच्या हातात. आता मी अवयव पद्धतीने सोडवतो. बघा गुणाकार 120 पाहिजे गुणाकार 120 पाहिजे. कोणाकोणाचा येतो बघा या ठिकाणी बघा 60 दुने 120 30 चौक 120 40 त्रिक 120 त्याचबरोबर 15 अट्टे 120 12 गुणिले 10 120. तरी बरेचसे अवयव आपल्याला या ठिकाणी पडतात. ओके आता यातली एक जोडी निवडायची. कुठली जोडी बाबा ज्यांची वजाबाकी 2 आहे. कोणाची वजाबाकी 2 आहे 12 आणि 10ची म्हणजे 12x आणि 10x यांची वजाबाकी येते 2. आता यांना चिन्ह द्यायचे. जर वजाबाकी होत असेल तर या दोघांना भिन्न चिन्ह आहे अपोजिट साईन आहे. मग एकाला वजा एकाला अधिक. मग मोठ्या संख्येला कुठलं द्यायचं 2xच्या अगोदर अधिक आहे त्या अधिकचं मोठ्या संख्येला उरलेलं वजाचं लहान संख्येला. मग या ठिकाणी आपण लिहूयात बाबा एक्स वर्ग अधिक 2x ऐवजी 12x वजा 10x वजा 120 बरोबर 0. आता या ठिकाणी काय होईल हे दोघं जण दोघांमध्ये x कॉमन आहे. मग दोघांमधून आपण काय करू x कॉमन काढला कंसात x वर्गचा x बाहेर फक्त राहिला x वजा 12x मधून x बाहेर आला अधिक 12x मधून x बाहेर आला फक्त राहिले 12. इथं वजाचं चिन्ह वजा आहे म्हणून वजा 10 आणि 120 दोघांना 10ने भाग जाईल म्हणून 10 कॉमन काढलं. कंसामध्ये 10x मधून 10 बाहेर आले फक्त राहिले x अधिक वजा असल्यामुळं वजाचं झालं अधिक 120 10ने 120ला भाग लावला 12 बरोबर 0. x अधिक 12 2 वेळा आहे तर x अधिक 12ला एकदा लिहा आणि x वजा 10ला एकदा लिहा बरोबर 0. आता x अधिक 12 बरोबर 0 किंवा x वजा 10 बरोबर 0. x बरोबर अधिक 12 पलीकडे गेले वजा 12 x बरोबर वजा 10 पलीकडे गेले अधिक 10. आता एक लक्षात घ्यायची कधीही नैसर्गिक संख्या जी आहे ती ऋण नसते ती धन असते म्हणून x बरोबर 10 घेऊ. म्हणून त्या ज्या संख्या आहेत त्या संख्या आपल्याला ज्या संख्या विचारल्यात त्या संख्यांमधली पहिली संख्या आपली x होती. पहिली संख्या x आहे ती किती 10 आणि दुसरी जी संख्या आहे का बाबा x अधिक 2 x किती 10 10 अधिक 2 किती 12 दुसरी संख्या 12 म्हणजे 12 आणि 10 हे उत्तर येणार आहे. तर अशा प्रकारे हा दुसरा प्रश्न आपण सोडवू शकतो. ठीक आहे. आता याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया शेवटचा. तर यामध्ये एक आलेख काढायला हा प्रश्न आहे मित्रांनो. आता हा आपल्याला घेता येणार नाही पण ठीक आहे आपण एक काम करूयात प्रयत्न करू. बघा x अधिक 2y बरोबर 4 या रेषेचा आलेख काढा. आता या रेषेचा आलेख कसा काढायचा तो आपण बघूयात. हा आलेख काढायचा आहे आणि आलेख काढल्यानंतर x अक्ष आणि y अक्ष यांनी तयार झालेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. पहिली गोष्ट याचा आलेख काढायचा x अधिक 2y बरोबर 4. याचा आलेख काढण्यासाठी एक सारणी तयार करायची आपल्याला. अशा प्रकारे सारणी तयार करू बरं का. आता या सारणीमध्ये बघा x असेल y असेल आणि x आणि y असेल. ठीक आहे बघा. आता याच्यात एक काम करा आपल्याला काही पॉईंट घ्यावे लागतील याच्यामध्ये. बघा याला आपण कसं लिहू x एका जागेवर ठेवू 4 आपल्या जागेवर ठेवू 2y अधिक पलीकडे गेले वजा 2y बरोबर. आता इथं काम करू एक्सच्या किमती केव्हा मिळतील ज्यावेळेस वायची किंमत माहिती असेल. मग आपण वायच्या किमती मानाने घेऊ. वायच्या किमती मानाने मग 1 2 आणि 3 अशा मानाने घेऊ. घेतल्या
मग x ची किंमत काय येणार आहे बघा. आता y बरोबर जर का माझ्याकडे 1 असेल तर x ची किंमत कशी, या सूत्रानुसार 4 - 2y, म्हणजे 4 - 2 गुणिले y ची किंमत किती बाबा 1. मग 4 - 2 गुणिले 1 किती 2, 4तून 2 गेले 2, म्हणजे x 1 असेल तर y किती येणार बाबा, सॉरी y 1 असेल तर x बरोबर किती येणार 2 घेणार. y बरोबर जर 2 असेल, y 2 असताना x बरोबर किती असणार 4 - 2y, 2 गुणिले y, 2 गुणिले y च्या जागेवर 2 लिहा. मग 4 - 2 दुने 4, 4तून 4 गेले 0, त्यावेळेस 0 येईल. आणि y जर का माझ्याकडे 3 असेल तर x बरोबर काय बाबा 4 - 2y, 2 गुणिले y ची किंमत किती 3, मग 4 - 2 = 6 किती झाले -2, मग इथे येतील -2. म्हणजे आता आपल्याला जर आलेख काढायचा असेल याचा, तर ही सारणी जी मिळाली या सारणीचा आपण एक आलेख काढू शकतो. आता माझा आलेख एकदम करेक्ट येईल अशातला भाग नाही, कारण मी बघा कशा प्रकारे काम करतो. इथं 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. बघा पॉईंट घेताना बघा 1 2 3 4 हा x अक्ष, 1 2 3 4 हा y अक्ष झालं. -1 -2 -3 -4, -1 -2 -3 -4. आता आपण काय करू, हा आलेख काढू याचा. आता इथं जे पॉईंट मिळाले ते कुठे मिळाले, 2 1 0 2 आणि -2 आणि 3, बरोबर. आता या ठिकाणी पहिला काय 2 1, म्हणजे x चा 2 आणि y चा 1, x चा 2 आणि y चा 1 बाबा इथं 2 1 मिळाला, बरोबर. या ठिकाणी लिहा 2 1. दुसरा काय बाबा 0 2, x चा 0 y चा 2, x चा इथं 0 आणि y चा 2 इथं लिहा 0 आणि 2. त्याच्यानंतर -2 आणि 3, बरं का, x चा -2 आणि y चा 3, x चा -2 आणि y चा 3 साधारणतः इथं, बरोबर. -2 आणि 3 बाबा, चला इथं मिळाला तुम्हाला -2 आणि 3, बरं का, -2 आणि 3 मिळाला. ठीक आहे. आता या तिघांना जोडणारी एक लाईन काढा अशी, बरोबर, अशी लाईन मारा. आता ही लाईन काढल्यानंतर जो त्रिकोण तयार होईल त्याचं क्षेत्रफळ काढा. आता इथं जो काटकोन त्रिकोण तयार झाला बघा, या ठिकाणी जर विचार केला हा काटकोन त्रिकोण आहे, मग याचं क्षेत्रफळ काय असतं, त्रिकोणाचं क्षेत्रफळ, हा जो एरिया ऑफ त्रिकोण जो कोणी असेल त्याला नाव द्या. त्याचं क्षेत्रफळ काय असतं 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. याचा पाया किती 1 2 3 4 दिसतोय आपल्याला, 4 एकक, आणि गुणिले उंची किती दिसते 2च दिसते, बरोबर. मग आता हे 2 2 गेले किती राहिले 4 सेंटीमीटर, 4 सेमीचा वर्ग वगैरे या ठिकाणी तुमच्याकडे उत्तर येईल. तर तुम्ही प्रयत्न करा, तुमच्या आलेख कागदावरती जरा जास्त चांगल्या प्रकारे हा आलेख येऊ शकतो. मी फास्टमध्ये सांगण्याचं काम केलंय, वेळ खूप आपल्याकडे कमी होता त्यामुळे मी जरा पटापट सांगण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ही जी प्रश्नपत्रिका आहे ती आपण बघितली. पण आता मी तुम्हाला सांगणार आहे की या सारख्या जर तुम्हाला म्हणजे आता ही गणित भाग 1 ची प्रश्नपत्रिका झाली, तुम्हाला गणित भाग 2 ची किंवा गणित भागची ही प्रश्नपत्रिका ह्याची PDF हवी असेल, त्याचबरोबर गणित भाग 2 असेल, मराठी असेल, इंग्लिश असेल, विज्ञान भाग 1, विज्ञान भाग 2, इतिहास भूगोल असेल, या सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या PDF जर तुम्हाला हव्या असतील तर त्या PDF सुद्धा आपण तुमच्यासाठी अवेलेबल केलेल्या आहेत. तर त्या PDF आपल्या वेबसाईटवरती जाऊन कशा डाउनलोड करायच्या तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी आपण आपल्या मोबाईलवरती जाऊयात आणि मोबाईलवरती जाऊन बघूयात या सगळ्या ज्या PDF आहेत त्या आपल्या वेबसाईटवरती जाऊन कशा प्रकारे तुम्हाला डाउनलोड करता येऊ शकतात. येस मित्रांनो, तर जाऊयात आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही 10वीला असाल आणि तुम्हाला 10वीच्या चाचणी परीक्षेच्या पहिल्या चाचणी परीक्षेच्या सगळ्या प्रकरणांच्या सगळ्या घटक चाचणी परीक्षांच्या PDF फाईल हवी असतील, सर्व प्रश्नपत्रिकांच्या PDF फाईल हव्या असतील तर त्या कुठं आणि कशा शोधायच्या ते सांगतो. तुम्ही सेमी इंग्लिशला असाल किंवा मराठी मीडियमला असाल सर्वांसाठी इथे तुम्हाला PDF फाईल मिळतील. तर सगळ्यात अगोदर तुम्ही काय करायचं आहे, आपल्या गुगलवरती जाऊन तुम्हाला हे टाईप करायचं आहे, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाईप करायचं आहे. आणि टाईप केल्यानंतर इथे बघा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ही जी पहिली वेबसाईट आली यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर आपण क्लिक केल्यानंतर आपण पुढे जाऊयात, पुढे जाणार. यावर क्लिक केल्यावरती आपण बघा, क्लिक केल्यावरती आपल्याला बघा इथं अशा प्रकारच्या वेबसाईटवरती आपण येऊ आणि हे जे 3 डॉट आहेत ना इथं, या 3 डॉटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे.
या 3 डॉटवरती आपण क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचा इंटरफेस येईल आणि इथं नोट्स ऑप्शन दिसतोय हा, या नोट्सच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा इथे जे बाण दिसतोय हा, तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या बाणवर क्लिक केला की इथं बघा 3 ऑप्शन आले, IMP नोट्स आलं, इयत्ता 10वी घटक चाचणी परीक्षा आलं, जुन्या प्रश्नपत्रिका आल्या. तर तुम्हाला जे पाहिजे त्यावर क्लिक करा. तुम्ही IMP नोट्सवर क्लिक केलं की तुम्हाला नोट्स बघायला मिळतील, पण सध्या तरी तुम्हाला 10वी घटक चाचणी परीक्षा पाहिजेत, प्रश्नपत्रिका, यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये जर गेलात तर तुम्हाला इथं बोर्डाच्या प्रश्नपत्रिका मिळतील जुन्या. ओके, पण सध्या आपण इथे क्लिक करूयात. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारच्या खाली स्क्रोल करत यायचं आहे. आल्यानंतर अशा प्रकारच्या तुम्हाला प्रश्नपत्रिका डाउनलोड करायला मिळतील. तर या तुम्ही डाउनलोड करून बघू शकताय. तर अशा प्रकारे आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही या सगळ्या गोष्टी सर्च करू शकता. ओके मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा. बाय मित्रांनो, धन्यवाद.